बघा अशा पद्धतीने आपण आता हे नारळ उभे करून ठेवलेले आहेत. बस त्याला थोडासा सपोर्ट म्हणून हे दगड ठेवले आहेत. आता त्याच्यावर आपण जाळ करणार आहोत. कसं काय मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कोसनकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनल कसं काय मजेत न्यायामध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत कसवनीतील आपल्या माळावरच्या बागेमध्ये आणि आज आपण इकडे एक स्पेशल रेसिपीज बघणार आहोत. एक नाही तर 2 रेसिपीज बघणार आहोत आणि मला खात्री आहे तुम्हाला ह्या रेसिपीज खूप आवडतील. तर चला पाहूया कशा पद्धतीच्या रेसिपी आहेत. तर आता आपण चाललो आहोत आपल्या माळावरच्या बागेमध्ये. आज एक स्पेशल रेसिपी आहे आमच्याकडे, ती बनवणार आहोत. ते तुम्ही कॅम्पिंगला गेलात काय गेलात तर अशी मस्त रेसिपी आहे. मला गॅरंटी की तुम्हाला सगळ्यांना आवडेल ती. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर जरा व्हिडिओ होऊन दे व्हायरल. म्हणाल तर मला जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. आणि ते चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना अजून तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. चला तुम्हाला दाखवतो आजची रेसिपी. तयारी चालू झालेली आहे. ह्या आम्ही प्रॉन्स घेतले आहेत 200 रुपये अर्धा किलो ना ग. मस्त मोठ्या किंग प्रॉन्स आहेत. साईज बघा प्रॉन्सची. एक मिनिट साईज दाखव जरा. हे बघा हातावर घेऊन दाखव. हे बघा साईज बघा प्रॉन्सची. बाहेर असतात ते असे हे ठेवतात ना फक्त शेवटचं. काढूया ना. मधला दोरा काढायला लागतो. काळा दोरा असतो तो काढायचा ना. चिकनची पण आपण एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. हे वाटपाला लागणारं साहित्य आपण पाहत आहोत. काय काय घेतलं याच्यामध्ये? कोथिंबीर आहे, 2 लसणाचे कांदे घेतले, 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 2 इंच आलं घेतलंय. आणि हा मसाला आपल्याला चिकनला लावायचा आहे. चिकनला लावताना आपल्याला त्यामध्ये गरम मसाला पण ऍड करायचा आहे. ठीक आहे. आणि हे कोलंबीला आपण फक्त हा हिरवा मसाला लावणार आहोत. ठीक. मगाशी आपण जो चटणीची तयारी बघितली ना त्याचाच आपण आता मिक्सरला लावून घेतलेला आहे. हा हिरवा मसाला पण करून घेतलाय. आता तो आपण चिकनला लावून घेऊया. हाच मसाला हा कोलंबीलाही लावून घ्यायचा. यामध्ये आपल्याला थोडं दही ऍड करायचं आहे. आपण मीठ घालून घेऊया चवीपुरतं. कोलंबीला पण लावून घेऊया मीठ. दही फक्त आपण चिकनला लावून घेणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी. फिशसाठी आपण दहीचा वापर करणार आहोत, तर फिशला आपण दही वापरत नाही. आता यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया. कोलंबीलाही गरम मसाला लावूया. चिकनला लिंबू लावून घेऊया आपण. लिंबाचा रस टाकायचा आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपण कोळंबीवर पिळून घेतो. आता आपण व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे मसाला कोलंबीला. आता हे मॅरिनेट करत ठेवायचे आपल्याला. आता चिकनला पण हा मसाला आपण चांगला चोळून घेऊया. ह्याच्यात जो तिखटपणा आहे तो फक्त मिरचीचा आल्याचा आहे आणि गरम मसाला घातलाय थोडा. मस्त मिरची आलं
आणि गरम मसाल्यामुळे चांगलं चटकदार चिकन होणार आहे. आता आपल्याला हे निदान 2 तास तरी आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं. आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन एका डब्यात काढून घेतलेलं आहे आणि मॅरिनेशनसाठी आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता ही कोळंबी सुद्धा आपण एका डब्यामध्ये काढून घेत आहोत आणि ह्याला पण आपण मसाला लावून घेतला आहे. तर हे पण छानपैकी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता आपली प्रोसेस चालू झालेली आहे रेसिपीची. इथे आपण केळीचे पान आहेत ते घेतलेली आहेत. आता ते केळीचं पान आपण पुसून घेतलेलं आहे स्वच्छ. त्याच्या व्यतिरिक्त आता आपण पहिली जी आता रेसिपी करणार आहोत ती चिकनची करणार आहोत, आहे ना? पहिला चिकनची करूया का? ठीक आहे. तर पहिला आता आपण जी रेसिपी करणार आहोत ना ती कोलंबीची करणार आहोत आणि एक रेसिपी आपण चिकनची करणार आहोत. आपण ही कोलंबी आहे ना जी आपण मॅरिनेट करून आणली आहे ती आपण केळीच्या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ती रॅप करून घेणार आहोत. सेफ्टीसाठी आपण अजून एक केळीचं पान घेतो आहोत. आता आपण याला तारेने बांधून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ती जरा बांधून घेतले म्हणजे काय केळीचं पान उलगडू नये म्हणून. सगळ्यात पहिला बेसला आपण केळीचं एक पान ठेवतोय आणि त्याच्यानंतर दुसरं जी केळीच्या पानामध्ये आपण कोलंबी गुंडाळून ठेवली ना ते त्याच्यावर ठेवून दिलं आहे आणि आता आपण त्याच्यावर छोटे दगड लावून ठेवणार आहोत. हे घे दगड ठेवणार आहोत. हां, जरा रॅप करून ठेवायचं आपल्याला साधारणचं दगडाने. त्याने आपण त्याच्यावर दगड ठेवून घेतलेत. हे आपले जांभ्या दगडाचेच तुकडे आहेत ते आपण त्याच्यावर ठेवून घेतलेत. कारण कसं कोलंबी पटकवून शिजते, त्याला जास्त हीट लागली तर ती कोलंबी खराब होऊ शकते म्हणून आपण एक प्रिकॉशन घेतलेली आहे. आता आपण याच्यावर हे काटकं ठेवून घेणार आहोत छोटी. गवत टाकूया वरती. गवत पण टाकू. काटके ठेवून घेऊया. आणि आता हे आपण थोडं गवत टाकून घेऊया त्याच्यावर. आपण दुसरी रेसिपी करायला घेतोय. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिलं आता गव्हाचं पीठ थोडंसं मळून घेणार आहोत. ते आपल्याला लागणार आहे. कळेल तुम्हाला कशासाठी लागणार आहे. त्या चपात्या वगैरे नाही बनवायचे आपल्याला. ते थोडा तर रेसिपी सिक्रेट आहे, बघत राहा. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा. अगदी आपण चपातीला मळतो तसंच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता आपलं हे दुसरं जिन्नस आपण काढलेलं आहे बाहेर रेसिपीचं. यात शहाळी आपण ही फोडून घेतलं आहे. ह्याच्यातलं पाणी पिऊन झालेलं आहे. मात्र तुम्ही पाहाल ह्याच्यातलं खोबरं तसंच आहे. आता ह्याच्या साहाय्याने आपण ती रेसिपी करणार आहोत. फक्त आता वेट अँड वॉच. बघा कशी रेसिपी एकदम मस्त आहे ती. आणि रेसिपी आवडली तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. हे बघा हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन, मिठामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपण हे चिकन सगळं घेणार आहोत आणि काय करणार आहोत बघा. हे बघा आता आपण हे चिकन घेतलेलं आहे आणि आता हे चिकन आपण ह्या शहाळ्यांमध्ये स्टफ करणार आहोत. चांगलं घट्ट भरून घ्यायचं अगदी. बघा ठीक आहे. हे बघा
अशा पद्धतीने आपण ही शाळी पूर्ण स्टफ करून घेतलेली आहेत, त्यामध्ये चिकन भरलेलं आहे। आता आपण त्याच्यावर केळीच्या पानाने थोडंसं आच्छादन करणार आहोत। केळीच्या पानाने तुम्ही पाहू शकता हे असं आतमध्ये थोडंसं दाबून रॅप करणार आहोत, त्याचं तोंड बंद करायचा प्रयत्न करणार आहोत। बस हे बघा अशा पद्धतीने, ठीक आहे। सेम आता ह्या दोन्ही शाळ्यांमध्ये करणार आहोत आपण। पाहू शकता आता इकडे तीनही आपल्या शाळ्यांची तोंड आपण पूर्णपणे केळीच्या पानाने बंद केलेली आहेत। आणि आता आपण जे मगाशी कणिक मळून घेतलेलं म्हणजेच गव्हाचं पीठ, हे बघा त्याचा आपण वापर करणार आहोत। ह्याच कणकाने आता आपण एक चपाती टाईप असं जरासं हे करून थापून, भाकरी जशी थापतो तसं एक आवरण तयार करून घेणार आहोत आणि त्या नारळाचं तोंड पूर्णपणे बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीने। हां हे बघा, सील करणार आहोत ते, जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही। थोडक्यात कशी जशी दम बिर्याणी करतात ना तशी त्या पद्धतीने हे आपलं नारियल दम चिकन आहे। व्यवस्थित सील करायचं आहे। बस मध्ये जास्त आपल्याला दाबायचं नाही, फक्त साईडला व्यवस्थित आपल्याला सील होता याची काळजी घ्यायची। मध्ये दाबलं गेलं तर ते पातळ होईल। आता इकडे आपण पाहू शकतो तिन्ही नारळांमध्ये आपलं चिकन स्टफ केलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर केळ्याचं पान आपण एक त्याच्या तोंडावर म्हणजे नारळाच्या तोंडावर आपण दाबून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मग हे गव्हाच्या पिठाचं आपण कव्हर केलेलं आहे। हे बघा, आता आपण पुढची कृती पाहूया। चला आता आपण काय करणार आहोत, पहिला ते नारळ ठेवून घेणार आहोत आगीजवळ। हां उभेच ठेवायचे। अशा पद्धतीने आपण आता हे नारळ उभे करून ठेवलेले आहेत। बस त्याला थोडासा सपोर्ट म्हणून हे दगड ठेवले आहेत। आता त्याच्यावर आपण जाळ करणार आहोत, म्हणजे पहिला त्याच्यावर आता आपण गवत आणि काठे ठेवणार आहोत आणि मग नंतर ते आग लावणार। तर मित्रांनो आता आपलं काठ्या लावून झालेले आहेत, गवत लावून झालेलं आहे, तर आपण पेटवणार आहोत। लांब येत जा लगेच। हे बघा, हे आपलं मांगर त्या बागेतलं आणि ही आपली बाग, इथे सागाची लागवड। पावसाळ्यातलं चित्र किती वेगळं असतं आणि आताचं चित्र बघ किती वेगळं आहे। गवत कापून झालेलं आहे सगळं। हो हो टाक। मस्त इकडे सूर्यास्त होतो, कदाचित आपल्याला सूर्यास्त बघायला मिळेल। तर मित्रांनो आता 15 मिनिटं होऊन गेली आहेत। आग आता आपण स्वतःहून विझलेली आहे। आता आपण फक्त तो जो जाळ आहे तो बाजूला करणार आहोत। हे बघा, ही आपली शाळी तुम्ही पाहू शकता।
तर हे तुम्ही पाहत असाल तिन्ही नळ्या आपण काढलेले आहेत. सील एकदम शाबूत आहे व्यवस्थित. आणि आता खालचं आपल्याला दगड बाजूला करायचं. खूपच गरम आहे. ठेव इकडे खाली. मित्रांनो सगळ्यात पहिला आपण जी प्रॉन्सची रेसिपी केलेली ती पाहत आहोत कशी आली आहे. हे बघा प्रॉन्स चांगले शिजलेले आहेत अगदी व्यवस्थित. तर मित्रांनो आपण जे आता चिकन ठेवलेलं मॅरिनेट करून या शाळ्यामध्ये शिजण्यासाठी ते शिजलं की नाही ते पाहणार आहोत. तर मित्रांनो हे बघा हे चिकन पण आपलं चांगलं शिजलेलं आहे आतमध्ये. मित्रांनो हे आपण आज जे चिकन केलं ना आपण नारळामध्ये ते आता आपण टेस्ट करून पाहणार आहोत कसं आहे. अतिशय सुंदर झालं आहे चिकन. आणि ह्याच्यामध्ये हैदराबादी चिकनचं अगदी सेम तसंच लागतंय मला. पण त्याच्या व्यतिरिक्त ना त्याच्यात एक मेजर डिफरन्स म्हणाल तर आपण जे नारळामध्ये ते खोबरं होतं त्यानंतर ती मलाई होती त्याचा एक फ्लेवर आला आहे का मोठा. त्यामुळे खूप सुंदर लागतंय. अगदी टेंडर झालंय मऊ झालंय अगदी चविष्ट झालं. मॅरिनेट पण खूप छान झालं. कोलंबी कशी झाली? कोलंबी ट्राय करून बघा. बघा ही कोलंबी पण छान झाली. साधारण मला तंदुरी सारखा एक फ्लेवर आलाय. छान झाली कोलंबी पण छान झाली. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.